खोडके माझ्या किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत तोंडी लावणीसाठी जवसाची चटणी. जवसाची चटणी ही शरीरालाही खूप पौष्टिक असते आणि जवसाची चटणी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवून घेते. चला तर बघूया. जवसाची चटणी बनवण्यासाठी मी इथे जवस घेतलाय. जवस मी एक मोठी वाटी भरून घेतलाय आणि जवस निसून घेतलाय. फक्त याला धुवून घेतलं नाही, जवसाला धुवायला जमत नाही, ते धुतला तर चिकट होतं, त्यामुळे जवस फक्त निसून घेतलाय. आणि त्यानंतर लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतल्या. लाल तिखट घेतलं. इथं तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता. लाल तिखट इथं मी माझ्या चवीनुसार घेतलेलं आहे. तिखट जर जास्त आवडत असेल तर अजून तुम्ही तिखट वाढवू शकता. आणि मीठ चवीनुसार. आता आपण हे जवस भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि इथे मी अर्धा जवस यामध्ये टाकून घेत आहे. अर्धा टाकला म्हणजे ते व्यवस्थित भाजते, नाहीतर पूर्ण जवस टाकला तर व्यवस्थित भाजत नाही, त्यामुळे मी अर्धा जवस टाकून घेते. थोडा थोडा करूनच आपल्याला जवस इथं भाजून घ्यायचं आहे. आणि कढई तापली की याला फास्ट हलवत राहायचं, म्हणजे सगळीकडून जवस भाजल्या जातो. छान वाजायला गॅस फुल ठेवूनच याला भाजून घ्यायचं, म्हणजे ते छान भाजल्या जातं. दुसराही जवस आपल्याला त्याच प्रकारे भाजून घ्यायचा उरलेला. आणि हे दुसराही जवस छान भाजलाय. आता आपण हे पण काढून घेऊ. आणि जवस भाजताना आपल्याला कढई किंवा पातेलं हे मोठंच घ्यायचे, कारण ते उडून असा पान होते जवस. आणि हे सर्व जवस मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतले थंड होण्यासाठी, म्हणजे पटकन थंड होईल. आणि थंड झालं की आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं. खूप छान भाजलं हे बघा. दोन 3 मिनिट याला थंड करून घ्यायचं. आणि जवस थंड झालाय. आता आपण त्याला लगेच मिक्सरमधून काढून घेऊ. आणि चटणी मिक्सरमधून काढताना सर्वात पहिले मी लसण घालणार आहे आणि मीठ चवीनुसार. आणि लसण हे आपल्याला पहिले फिरून घ्यायचे, म्हणजे जवस टाकल्यानंतर ते जाडसर राहणार नाही. आणि यामध्ये असं थोडासा जवस घालून घ्यायचा. हे बघा, मी इथं लसण आणि थोडा जवस घालून घेतलाय आणि मीठ घेतले. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ. पहिले कमी घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे मी याला बारीक करून घेतले. हे पहिलं जे असते ते खूप बारीक करून घ्यायचं, म्हणजे लसण पूर्ण बारीक होईल. आणि दुसरं आपल्याला जवस थोडासा जाडसर काढायचा आहे, त्यामुळं लसण निघण्यासाठी मी इथे थोडा जवस आणि लसण घातला होता पहिले. हे आपण आता त्याच वाटीमध्ये काढून घेऊ. आणि दुसरा जवस घालतानाही आपल्याला अर्धा घालायचा. त्याला जास्त काढायचा नाही, थोडा काढावा लागेल. आणि अर्धा जवस घातलाय तर अर्धी चटणी घालून घ्यायला यामध्ये, म्हणजे आपल्याला जास्त हातानं मिक्स करायची गरज नाही. हे बघा, दुसरंही मी काढून घेतले. आणि अशा प्रकारे आपल्याला आणखी एकदा काढून घ्यायचा आपला राहिलेला जवस. तुम्हाला थोडी जाड ठेवायची असेल तर आणखी जाड पण ठेवू शकता. मी अशा प्रकारे केलेली आहे. चटणी आपली पूर्ण काढून झाली आहे. आता आपण ही पहिली काढलेली आणि ही सर्व एकत्र करून मिक्स करून घेऊया. लसूण ते आपल्याला सर्व एका जागी करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे आपल्याला अशा प्रकारे हाताने चोळून घ्यायचे, म्हणजे तिखट, मीठ आणि लसण सर्व चटणीला लागल्या जाईल. आणि कलरही बघा किती छान आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला आणखी 2-3 चटण्या बनवता येतात. शेंगदाण्याची, करहाळाची आणि याची
तिळाची पण चटणी, ती पण शरीराला खूप पौष्टिक असते. पूर्ण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खूप सोपी रेसिपी आहे ही, अगदी 5-10 मिनिटामध्येच तयार होते आणि जेवणासोबत तोंडी लावणीसाठी खूप छान आहे. आता आपली ही पूर्ण मिक्स झालेली आहे, हिला एका बाउलमध्ये काढून घेऊ. अशीच तिळाच्या चटणीची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्यावर सुद्धा नक्की व्हिडिओ बनवू. ही आता मी अशीच एका बाउलमध्ये काढून घेते आणि चटणी आपली तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.